नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्व गणेश भक्तांना जनवार्ताच्या हार्दिक शुभेच्छा। मैं तो लंदन ओलंपिक में अपना दाव खेल आया हूं, अब आपकी बारी है। इस 26 सितंबर को रक्तदान कीजिए और देश को समृद्ध बनाइए। पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवास भावपूर्ण वातावरणात उत्साहाने प्रारंभ झाला। मानाच्या आणि अन्य 3 मंडळांच्या गणेश मंडळांनी मुहूर्ताप्रमाणे सकाळी 12 वाजण्यापूर्वी श्रींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला होता। सकाळी 8 ते 9 या वेळेतच बहुतांश मंडळांच्या मिरवणुका निघाल्या आणि 12च्या आत मूर्तीच्या प्रतिष्ठापना करण्यात आल्या। मानाचा पहिला असलेला कसबा गणपतीची प्रतिष्ठापना 11 वाजून 16 मिनिटांनी सुमेरू मंदिराची प्रतिकृती उभारलेल्या उत्सव मंडपात ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आली। तत्पूर्वी 9 वाजता कसबा गणपती मंदिराजवळून श्रींना आणण्यासाठी मिरवणूक निघाली। ही मिरवणूक लाल महाल मार्गे तांबडी जोगेश्वरी हमालवाडा येथे आली। तेथे पारसेकर बंधू यांनी बनवलेली श्रींची पारंपरिक पद्धतीची मूर्ती पालखीत ठेवली आणि त्यानंतर ती गिरीश कोपळकर यांनी साकारलेल्या सुमेरू मंदिरात म्हणजेच उत्सव मंदिरात आणली गेली। मिरवणुकीत प्रभात बँडच्या पथकाची वादनाची परंपरा कायम आहेच, त्याशिवाय समर्थ आणि शिववर्धन ही ढोल पथके सहभागी झाली होती। दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा कसबा गणपती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो। यंदा कॉटन किंगचे प्रदीप मराठे, खडीवाले वैद्य, सरहदचे संजय नायर, गिरीप्रेमीचे उमेश झिरपे, सनईवादक प्रमोद गायकवाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे। याशिवाय कसबा गणपतीचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार असून पहिलाच पुरस्कार सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना देण्यात येणार आहे। मानाचा दुसरा असलेल्या तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीनेच सकाळी निघाली। दुपारी 12 वाजता उत्सव मंडपात PNG अँड सन्सचे संचालक अजित गाडगीळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली। मंदार लॉज येथून ही मिरवणूक निघाली। त्यामध्ये सतीश आढाव यांचा नगारा, युगंधर्वचे बँड पथक आणि शिवमुद्रा ढोल पथक सहभागी झाले होते। मानाचा तिसरा असलेल्या गुरुजी तालीम गणपतीने यंदा क्रांतिकारक निर्णय घेत फायबरची मूर्ती बनवली आहे। ही मूर्ती सोलापूरच्या अविनाश जिंदम यांनी बनवली आहे।
सध्या अस्तित्वात असलेली मूर्ती 40 वर्षांपूर्वी बनवून घेतली होती. त्यावेळेपासून जे मंडळाचे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते यंदा सकाळी 11:30 वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. हे कार्यकर्ते 75 ते 80 वर्षांचे आहेत. सकाळी 9 वाजता श्रींची मिरवणूक निघाली. यामध्ये दरवर्षीप्रमाणे शिवगर्जना, ढोल पथक होतेच. त्याचप्रमाणे महिलांनी स्थापन केलेले नाथब्रह्म ढोल पथक यंदा प्रथमच सहभागी झाले होते. आकर्षक फुलांच्या रथातून मिरवणुकीने श्री उत्सव मंडपात विराजमान झाले. सर्वांग सुंदर आणि भव्य असलेला तुळशीबाग मंडळाचा गणपती हा मानाचा 4था गणपती आहे. सकाळी 9:15 वाजता अभिनेता राहुल सोलापूरकर आणि ॲडव्होकेट अनिल हिरवे यांच्या हस्ते चिंतामणी जोशी आणि उद्धवसिंग परदेशी गुरुजी यांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. मंडळाच्या गणपतीला यंदा बर्मा लाकडाचा चौरंग तयार करण्यात आला असून हा चौरंग 6 बाय 7.5 फूट लांबी रुंदीचा आणि 1.5 फूट उंचीचा आहे. या मंडळाची मूर्ती स्थिर असून याची मिरवणूक निघत नाही. संपूर्णपणे धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धतीने मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना झाल्यानंतर गजलक्ष्मी या ढोल पथकाची स्थिर आवर्तने उत्सवाच्या ठिकाणी केली गेली. सितंबर को अभी ब्लड डोनेशन होने वाला है, तो आप सब जाके ब्लड डोनेशन करें, देश की सेवा करें, देश को समृद्ध बनाएं। यही मैं कहना चाहता हूँ अपनी पूरी जनता को। और जिस तरह हम लोग को वर्ल्ड कप में सपोर्ट किया है, वैसे ही यहाँ सब मिलकर जाके ब्लड डोनेट करें। आगामी 26 तारीख को ब्लड डोनेशन कैंप है, जाइए ब्लड दीजिए, क्योंकि ब्लड में ही ज़िंदगी है। तो देश को समृद्ध बनाइए और खुद भी समृद्ध होइए।
श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळाची प्रतिष्ठापना यंदा सकाळी 8:46 यवतमाळ येथील स्वानंद गजानन पुंडशास्त्री यांच्या हस्ते करण्यात आली। तत्पूर्वी 7 वाजता मंदिरातून मिरवणुकीने श्रींची मूर्ती उत्सव मंडपात आणली। अप्पा बळवंत चौक मार्गे शनिवार मंडई येथील टिळक पुतळा मार्गे ही मिरवणूक उत्सव मंडपात आली। श्रींच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यपथकांबरोबर प्रभात आणि दरबारची बँड पथकेही सहभागी झाली होती। अखिल मंडई मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली। सकाळी 10 वाजता मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात केली गेली। मिरवणुकीसाठी खास रथ तयार करण्यात आला असून मिरवणुकीत अंध मुलांचे पथक सहभागी झाले होते। श्रींची मिरवणूक रामेश्वर चौकातून निघून नेहरू चौक मार्गे मंडईत उत्सव मंडपात आणण्यात आली।
फुलांनी सजवलेल्या रथातून बाबू गेनू मंडळाच्या श्रींची मिरवणूक निघाली. सकाळी 8 वाजता जिलब्या गणपती, वैभव चौक आणि लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता मार्गे रामेश्वर चौकातून बाबू गेनू गणेश मंडळाच्या मूर्तीची मिरवणूक निघाली आणि सकाळी 9:30 वाजता उत्सव मंडपात नेपथ्यकार नितीन देसाई आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. ताल आणि शिवतेज ही 2 ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. आने वाली 26 सितंबर को अपना ब्लड देके देश को समृद्ध बनाए और खुद भी समृद्ध बने. आगामी 26 सितंबर को आप खुद ब्लड डोनेट करके अपने देश को भी समृद्ध कीजिए और खुद भी समृद्ध हो.